नमस्कार, मी रेकी ग्रँड मास्टर आदित्य कुलकर्णी ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ती इडा नाडीची। इडा नाडी ही आपल्या रूट चक्रातून सुरू होते आणि आपल्या मेरुदंडाच्या डाव्या बाजूने प्रवाहित होऊन आपल्या मेंदूच्या उजव्या बाजूला ती संपते। म्हणजे थोडक्यामध्ये इडा नाडी ही आपल्या डाव्या बाजूला जरी रिप्रेझेंट करत असली तरी तिचा संपूर्ण कंट्रोल हा आपल्या उजव्या मेंदूतला करावा लागतो। म्हणजे थोडक्यामध्ये एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेला आपण प्राणायामाची क्रिया करतो ज्यावेळेला आपण डाव्या नाकपुडीमधून श्वासोच्छ्वास करतो त्याच वेळेला त्याचा संपूर्ण ताबा हा आपल्या उजव्या मेंदूकडे असतो। आता इडा म्हणजे आराम आणि नाडी म्हणजे प्रवाह हे आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं। तर ह्या नाडीमुळं आपल्याला मनाला मोठ्या प्रमाणावरती शांतता आणि स्थैर्य प्राप्त होतं आणि त्याचा एक परिणाम म्हणून आपलं मन ज्या वेळेला आनंदी राहतं त्याच वेळेला आपलं शरीर देखील आनंदी राहतं। आता ह्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा येतो की ज्या वेळेला ही नाडी ऍक्टिव्हेट असते, सर्वसाधारणपणे आता हिला चंद्रनाडी म्हणतात, हे पण आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं। चंद्रनाडी म्हणतात ह्याचं कारण असं आहे की ही नाडी सर्वसाधारणतः रात्रीच्या वेळेला जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्हेट असते म्हणून तिला चंद्रनाडी म्हणतात। आता ज्या वेळेला ही नाडी तुमची जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्हेट असते त्यावेळेला तिची ऊर्जा कुठेतरी कंट्रोल करायची आवश्यकता असते आणि ती ऊर्जा कंट्रोल करायची असेल तर तुम्हाला पिंगला नाडीचा उपयोग करायला लागतो त्याला बॅलन्स करण्यासाठी। एक साधं उदाहरण देतो की एखाद्या व्यक्तीची इडा नाडी ही जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्हेट आहे पण त्याच वेळेला तिची पिंगला नाडी ही काही कारणांनी ब्लॉक आहे, तर त्याच्या आयुष्यामध्ये काय असेल तर तो माणूस रोज उठेल, त्याची कामं करेल, त्याचं पोट भरेल, पण याच्या पलीकडं जी शांतता आहे किंवा जी आध्यात्मिक स्टॅबिलिटी आहे किंवा एक समाधानाच्या पलीकडची जी अनुभूती असते ती त्या माणसाला कधीच होत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की मनाचं समाधान होतं पण त्याचे रिफ्लेक्शन्स हे शरीरावरती येत नाहीत। तर ह्याच्यासाठी ह्या नाड्या बॅलन्स असणं हे खूप आवश्यक आहे। आता ह्या नाड्या बॅलन्स करण्यासाठी हठयोगाचा उपयोग आपण करू शकतो। आता ह्या नाड्यांची माहिती आपण ज्या वेळेला बघू त्यावेळेला आपण हठयोग सुद्धा बघूयात काय आहे ते, पण तोपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। हा व्हिडिओ तुम्ही जर का फेसबुक किंवा इंस्टाग्रामला बघत असाल तर पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का युट्यूबला बघत असाल तर बेल आयकॉन प्रेस करा आणि माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। नमस्कार।